तर जाणून घेऊया कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। डिवाइन प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग। ओके ओके ओके, बॉटमची एनर्जी आहे द एम्प्रेसची। तर नक्कीच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते खूप पॉझिटिव्ह असणारे लोक आहेत। म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्याला खूप जास्त पॉझिटिव्हली ते घेतात अँड दिसून येते एक मदरली सर्वांवरती प्रेम करणारे लोक आहेत, सगळ्यांची काळजी घेत असता। मे बी फिमेल एनर्जी खूप जास्त इंडिकेट होत आहे, जी की शो करत आहे की खूप जास्त एक हेल्पफुल नेचर आहे अँड केअरिंग नेचर तुमचं आहे, काळजी घेणारे तुम्ही इथे दिसून येत आहात। तसेच असंही दिसून येते की खूप जास्त इनोसंट आहात, भावनिक आहात, हळवे आहात, लोकांच्या दुःखामध्ये लगेच स्वतःचं दुःख तुम्हाला दिसतं किंवा दुसऱ्यांच्या दुःखामध्ये तुम्ही लगेच सहभागी होता, असंही येथे दिसून येत आहे। तसेच असंही दिसून येतं की रिस्क घेता तुम्ही जीवनामध्ये, समजा घाबरत नाही की समजा काही आलं, एखादी जोखीम घेण्याची वेळ आली तर तीही तुम्ही घेता। तर नक्कीच येथे दिसून येत आहे लव्ह लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन दिसून येत आहे। मे बी असू शकतं सध्याची जी काही तुमची सध्याचं जे काही रिलेशनशिप आहे त्यामध्ये येथे दिसून येत आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे, असू शकतं काहीतरी हार्टब्रेकची सिच्युएशन आहे, थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, किंवा दिसून येत आहे की नो कम्युनिकेशन आहे, बोलणं होत नाही आहे, नो कॉन्टॅक्ट आहे। तसेच हार्टब्रेकची ही एनर्जी आहे, असू शकतं तुमचे पार्टनर सध्या तुमच्यापासून दूर राहत आहेत कुठेतरी, कधी तुमचं बोलणं होत नाही आहे, तुमच्या फिलिंग्स ज्या आहेत ते त्यांना कळत नाही आहे आणि त्यांच्या फिलिंग्सही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे, अशाच प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे। अँड दिसून येतं आहे मे बी असू शकतं आफ्टर मॅरेजसुद्धा हे रिलेशनशिप असू शकतं तुमच्या पार्टनरचं मॅरेजही झालेलं असेल किंवा तुमचंही मॅरेज झालेलं असू शकतं, बिकॉज थर्ड पार्टी सिच्युएशन येथे इंडिकेट होत आहे, किंवा तुमची जी काही लव्ह लाईफ आहे त्यामध्ये तिसरी कुणीतरी व्यक्ती सध्या आहे, अशी ही एनर्जी येथे आहे। तसेच दिसून येत आहे की मे बी यू फील रिजेक्टेड, तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित त्यांनी तुम्हाला बोलत नाहीत, ते तुमच्याशी ब्लॉक केलेलं असेल किंवा तुम्ही त्यांना ब्लॉक केलं असेल, किंवा असू शकतं काही ऑफर होती जी तुम्ही नाकारलेली आहेत, कुणी तुम्हाला लव ऑफर केली होती किंवा असं काहीतरी झालं होतं ज्यामध्ये एक नकाराची एनर्जी आहे। मे बी असू शकतं तुमच्या पार्टनरने नकार दिला असेल किंवा रिजेक्शनची एनर्जी आहे, किंवा असू शकतं मॅरेजच्या रिलेटेड जर काही तुमचं कम्युनिकेशन झालं असेल तर त्यामध्ये कदाचित मॅरेजपर्यंत गोष्टी पोहोचल्या नाहीत, असंही येथे दिसून येत आहे। तसंच इंडिकेट होत आहे की तुम्ही खूप जास्त हर्मिट मोडमध्ये दिसून येत आहात, असू शकतं तुमचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे अँड त्यामुळे एक दुःखी एनर्जी आहे, एक सॅडनेसची एनर्जी आहे। मे बी तुम्ही काहीतरी सेल्फ रिअलायझेशनच्या जर्नीमध्ये आहात, असू शकतं तुमच्या जीवनामध्ये एखादी स्पिरिच्युअल आध्यात्मिक जर्नी सुरू आहे, किंवा असंही असू शकतं की जे काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं काहीतरी शोधत आहात, कदाचित काहीतरी स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक ज्ञान यामधून काहीतरी घेता येते का, तर अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे। मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते लोक खूप जास्त स्पिरिच्युअल आहेत, आध्यात्मिक आहेत, किंवा असू शकतं डिवाइनशी खूप जास्त कनेक्टेड आहेत, ध्यान मेडिटेशन करणारे आहेत, किंवा असंही दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते नक्कीच त्यांच्या आत्म्याची जर्नी ही त्यांची सुरू आहे, तसेच हुशार आहेत अँड आध्यात्मिक नॉलेजही भरपूर घेतलेलं येथे दिसून येत आहे। परंतु येथे कम्युनिकेशन ब्लॉकेजेस आपल्याला दिसून येत आहे, म्हणजे बोलणं होत नाही आहे, अशा प्रकारची एनर्जी असू शकतं। बरेच दिवस झाले, मे बी 4-5 महिने झाले असतील, किंवा वर्ष झालं असेल, 2 वर्ष झालं असेल, किंवा
10 महिने झाले असतील, अशा प्रकारची एनर्जी आहे की तुमच्यात कुठल्याही प्रकारचं बोलणं येथे दिसून येत नाही. आणि त्यामुळे कदाचित ही जी काही सिच्युएशन आहे ती तुम्हाला रिजेक्शनची फील होत आहे, हार्टब्रेकची फील होत आहे, तुमच्या पार्टनरच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे, अशीही येथे कंडिशन दिसून येत आहे. त्याचबरोबर हे सध्याचं जे काही भावना आहेत तुमच्या, त्या तुमच्या पार्टनरच्याही आहेत का, याही बाबतीमध्ये तुम्ही विचार करता. तुम्ही हाही विचार करता की ती व्यक्ती माझ्याशी बोलत नाही, मग त्या व्यक्तीचं माझ्याबद्दलचं मत मला कसं कळणार, ती व्यक्ती माझ्यावरती अजूनही तितकंच प्रेम करते का ती व्यक्ती माझ्यापासून दूर गेली आहे म्हणजे मला विसरून गेली आहे, अशाही प्रकारच्या भावना तुमच्या कमी जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे. तसेच भविष्यामध्ये कम्युनिकेशन व्हावं यासाठीही तुम्ही डिवाइनला प्रार्थना करत आहात. तुमची मनोमन इच्छा आहे की तुमचं त्यांच्याशी बोलणं होणं गरजेचं आहे. तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन नेमकं काय गाईड करतंय. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाईड मी. ओके, तर शुअरली इंडिकेटिंग हिअर की हे एक स्पिरिच्युअल आध्यात्मिक जर्नी आहे तुमच्या नात्यामध्ये. सध्या ज्या कुणा व्यक्तीशी तुम्ही कनेक्टेड आहात इमोशनली, खूप जास्त भावनिकरित्या तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करत आहात, खूप जास्त तुम्ही एका प्रकारे म्हणजे खूप जास्त विचारचक्र चालू असतात तुमचे, 24 तास तुम्ही विचार करत असतात. एका भावनिक त्याने खूप जास्त त्यांच्याशी जुडलेले आहात. मे बी असू शकतं त्या व्यक्तीच्या विषयीच तुम्ही सतत विचार करत असतात. ती व्यक्ती माझ्याशी बोलत का नाही, ती व्यक्ती कधी येईल माझ्याशी, कधी कॉन्टॅक्ट करेल, माझं त्यांचं कधी बोलणं होईल, आमची भेट कधी होईल, अशाही प्रकारचे खूप जास्त विचार, ओव्हर थिंकिंगची एनर्जी येथे दिसून येत आहे. आणि ज्या कुणा व्यक्तीबरोबर सध्या तुम्ही डील करत आहात, मे बी ते नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल, मे बी तुम्ही कधीही प्रत्यक्षात भेटले नसाल, बोलले नसाल, परंतु येथे इंडिकेट करत आहे की ते एक ट्विन फ्लेम कनेक्शन आपल्याला येथे दिसून येत आहे. ट्विन फ्लेम कनेक्शन मीन्स शिवशक्तीची जर्नी आपल्याला येथे दिसून येत आहे. ज्या कुणा व्यक्तीसोबत तुम्ही कनेक्टेड फील करत आहात, ती व्यक्ती तुमचा आत्म्याचा अर्धा भाग आहे. सो त्यामुळे त्या व्यक्तीला विसरणं कदाचित तुमच्याच्याने अशक्य होत आहे. आणि एकीकडून तुम्हाला पेनफुल सिच्युएशनमध्ये पण आहात की माझ्याबरोबर ती व्यक्ती का बोलत नाही, त्या व्यक्तीचं माझ्याशी असं काय हे आहे की ती व्यक्ती माझ्याशी बोलतच नाही. मे बी असू शकतं तुमचं बोलणं खूप कमी झालेलं असणार आहे किंवा बोलणंच झालेलं नसणार आहे, असंही येथे दिसून येत आहे. असू शकतं ती जी व्यक्ती आहे तुमच्या जीवनामध्ये ती तुम्हाला अशा एका टप्प्यावरती भेटलेली आहे की जेथे कदाचित हे सगळं स्वीकारणंही तुम्हाला कठीण जात आहे की असंही होऊ शकतं जीवनामध्ये. आणि त्याही व्यक्तीला कदाचित हे स्वीकारणं अशक्य होत आहे की हे असं आपल्या जीवनामध्ये आता का होत आहे. परंतु एक मॅग्नेटिक पूल आहे, एक भावनिक जुडाव आहे, त्यामुळे तुम्ही एकमेकांना विसरणंही अशक्य आहे. सो डिवाइन तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच मार्गावरती आणतंय ज्या मार्गापासून तुम्ही दूर व्हायला प्रयत्न करत आहात. कदाचित असंही दिसून येत आहे की तुम्ही त्या व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु त्या व्यक्तीला विसरणं तुमच्याच्यानी शक्य होत नाही आहे. अँड राहून राहून तुम्ही ह्या सगळं गोष्टींकडे अट्रॅक्टेड होत आहात. मे बी तुम्हाला ट्विन फ्लेमच्या संदर्भात व्हिडिओ दिसत असतील, काही पोस्ट तुम्हाला दिसत असतील, काही अशा घटना तुम्हाला घडून येत असतील तुमच्यासमोर, सिंक्रोनिसिटीज होत असतील, काही नंबर्स, एंजल नंबर्स तुम्हाला दिसत असतील, काही डिवाइनकडून तुम्हाला गायडन्स मिळत असेल, तर आणि वेळोवेळी त्या व्यक्तीचं नावही तुम्हाला कुठे ना कुठेतरी दिसत असेलच. सो हे सर्व इंडिकेट करतंय की तुमच्या जीवनामध्ये जे कुणी व्यक्ती तुमच्यासोबत तुम्ही सध्या त्या व्यक्तीशी कनेक्टेड फील करत आहात, तर ती व्यक्ती तुमचा ट्विन फ्लेम असण्याचे येथे चान्सेस खूप जास्त आहेत. सो हे कन्फर्म करावं लागेल, कारण की ही एक जनरल रीडिंग आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे 4 ऑफ वॉन्ड्स अँड 10 ऑफ वॉन्ड्स. तर नक्कीच कम्युनिकेशनमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येथे आहे. मे बी ब्लॉकेजेस आहेत, थ्रोट चक्रा ब्लॉक असू शकतो त्यांचा किंवा तुमचाही, आणि त्यामुळे काय बोलावं हे सुद्धा कदाचित समजत नाही आहे, किंवा तुमची परिस्थितीच अशी आहे की बोलणं सध्या शक्य होत नाही आहे. ओके, अगेन थर्ड पार्टी इंडिकेटिंग हिअर असू शकतं ज्या कोणा व्यक्तीसोबत तुम्ही
मॅरेज ज्या कोणा व्यक्तीसोबत तुम्ही सध्या ह्या कनेक्शनमध्ये आहात, ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये आहात, तर त्या व्यक्तीचं असू शकतं लग्न झालेलं असेल, मॅरेज झालेलं असेल किंवा त्याच्या जीवनामध्ये दुसरी कुणी व्यक्ती असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप जास्त हार्ट पेन होत आहे, दुःख होत आहे, त्रास तुम्हाला वाटत आहे की हे सर्व ह्यातून बाहेर कसं पडायचं, ह्या बाबतीतही तुमचा विचार खूप जास्त सुरू आहे. बट येथे दिसून येत आहे की आता 6-6चं पोर्टलही लवकरच येत आहे आणि जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे, डिवाइन जर्नीमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी हे सर्व जे काय आहेत तर न्यू चेंजेस घेऊन येत आहे तुमच्या लाईफमध्ये. द स्टारचं कार्ड इंडिकेट करते की यू आर नॉट अ नॉर्मल पर्सन. तुम्ही कोणीही साधारण व्यक्ती नाही आहात. सध्या तुम्ही ज्या कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात तर ते तुमच्या डेस्टिनीमध्येच लिहिलेलं होतं. बिकॉज यू आर स्टार किड येथे दिसून येत आहे. ट्विन फ्लेम प्लस स्टार किड असण्याची शक्यता खूप जास्त येथे आहे. स्टार किड मीन्स स्टार सीड मीन्स ज्यांच्यामध्ये परमेश्वरानेच हे गुण सर्व पाठवलेले आहेत की जे तुम्हाला ह्या जगातील इतर लोकांपेक्षा वेगळी तुमची सोल असते. सोल मीन्स आत्मा असते. तर नक्कीच आपल्याला द सनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. ओके, हे कार्ड येऊ पाहते. तर नक्कीच येथे दिसून येतं ही एक जर्नी आहे, एक प्रवास आहे. अँड आय 100% शुअर हिअर की ही एक ट्विन फ्लेम जर्नी आहे. तर ही जी व्यक्ती चाललेली आहे त्याच्यासोबत एक महिला आहे, एक व्यक्ती आहे. तर हे इंडिकेट करत आहेत की ही एक जर्नी आहे, हा एक प्रवास आहे. भविष्यामध्ये यामध्ये पॉझिटिव्ह बदल होताना आपल्याला दिसून येत आहेत. तर हे बदल कशाच्या संदर्भात असतील, बिकॉज ही जर्नी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असते, खूप जास्त आपल्याला माहिती आहे एक वेदनादायी असते. आपल्याला ह्या जन्मात आपला ट्विन फ्लेम मिळणं म्हणजे हे एक मोक्षाप्रती घेऊन जाणारी ही जर्नी आहे. सो हा ट्विन फ्लेम तुम्हाला मिळतोय म्हणजे ह्या जन्मामध्ये मिळणं म्हणजे तुमचा मोक्ष ह्या जन्मामध्ये होणं हे लिहिलेलं आहे. सो पुन्हा पुन्हा तुमचा रिकार्निएट न होणार आहात तुम्ही, पुन्हा जन्म नाही होणार, हा तुमचा लास्ट बर्थ असेल. तर तुम्हाला डिवाइन या बाबतीमध्ये काय गाईड करत आहे? तर नक्कीच अगेन द चॅरियटचं कार्ड इज इंडिकेटिंग की ही इन अँग एनर्जी आहे. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीसोबत डील करत आहात ते मे बी तुमचा डिवाइन मस्क्युलाइन किंवा डिवाइन फॅमिनाइन असण्याची भरपूर शक्यता येथे आहे. कारण की 3 कार्ड हे इंडिकेट करत आहे जे कुणी हा व्हिडिओ पाहत आहे नक्कीच ते त्यांच्या जीवनातील ट्विन फ्लेम कनेक्शनशीच सध्या डील करत आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे जी काही तुमची ही सिच्युएशन आहे, तुमची जी काही जर्नी आहे ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मोक्ष मिळवण्यासाठी मिळालेली आहे. सो सध्या तुम्ही विचार करत असाल की माझं त्या व्यक्तीशी बोलणं का होत नाही आहे, तर दिसून येतं येथे तुम्ही भावनिकदृष्ट्या सुद्धा खूप जास्त अटॅच फील करत आहात आणि दुःखी होत आहात. तसेच तुम्हाला सोशल मीडिया थ्रू काही त्यांची माहिती मिळत असेल किंवा तुमची त्यांना काही माहिती मिळत असेल. सो असं नाही होत की ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये की पूर्णच सगळंच बंद होतं, नाही. कुठून ना कुठून तरी काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला मिळणार, तुमच्याबद्दल माहिती त्यांना मिळणार. सो हे डेस्टिनाईन असतं की दोघांनाही काही ना काहीतरी एकमेकांच्या प्रती माहिती मिळत असते. सो येथे दिसून येत आहे मे बी ते तुम्हाला सोशल मीडिया थ्रू स्टॉक करत आहेत किंवा तुम्ही त्यांना सोशल मीडिया थ्रू स्टॉक करत आहात, पाहत आहात, असंही येथे दिसून येत आहे. सो तुम्हाला ह्या जर्नीमध्ये दुःखी नाही व्हायचं आहे, त्रास करून घ्यायचा नाही आहे, खूप जास्त बोलणं होत नाही आहे किंवा तो कधी भेटेल किंवा त्याचं ना आपलं कधी रियुनियन होईल अशा प्रकारचे जर तुमचे विचार असतील तर ते सोडून द्या. कारण की येथे तुमच्या आत्म्याची जर्नी आहे, तुमच्या आत्म्याला इव्हॉल्व करण्याची, पुढे घेऊन जाण्याची, एक आध्यात्मिक जागृती तुमच्या आत्म्याची करण्याची ही जर्नी आहे. ही जर्नी तुम्हाला तुमच्या जीवनातून ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर घेऊन जाणारी जर्नी आहे, मोक्षाप्रती घेऊन जाणारी ही जर्नी आहे. सो एवढा कमी विचार आपल्याला नाही करायचा आहे. मे बी असू शकतं तुमचे जे काही हे पार्टनर आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये सध्या बिझी आपल्याला इथे दिसून येत आहेत. नक्कीच येथे दिसून येत आहेत की खूप जास्त अथॉरिटिव्ह पोझिशन किंवा इतर कुठल्या तरी बिझनेसच्या रिलेटेड असे काहीतरी खूप बिझी असणारी ही व्यक्ती असू शकते.
तसेच दिसून येत आहे मंगळाची ऊर्जा येथे जाणवत आहे. मे बी ज्या पर्सनशी तुम्ही डील करत आहात त्या पर्सनचा मंगळ कदाचित भारी आहे, मंगळ दोष आहे असंही येथे दिसून येत आहे. किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही फायनान्शियल प्रॉब्लेम्सही आपल्याला दिसून येत आहे आणि त्या प्रॉब्लेम्सशी ती व्यक्ती डील करतानाही येथे दिसून येत आहे. घरगुती अडचणीही भरपूर आपल्याला येथे दिसून येत आहे. असू शकतं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप जास्त आर्थिक अडचणी आहेत आणि त्यामुळे ती व्यक्ती जी आहे ती तुमच्याशी कम्युनिकेशन नाही करत आहे. सध्या दिसून येत आहे ट्विन फ्लेम्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की खूप जास्त इगोइस्टिक असतात, खूप इगो असतं त्यांच्यामध्ये. तर दिसून येत आहे मे बी तुमच्या पार्टनरमध्ये येते इगो असू शकतो खूप जास्त, किंवा तुमच्यामध्ये काही इगो असू शकतं, मी का फोन करू, मी का कॉल करू. तर अशा प्रकारची एनर्जी आहे की काही इगोइस्टिक असण्याचे सुद्धा चान्सेस इथे आहेत. सो पाहून घ्या नेमकं इगो कोणामध्ये आहे. इगो दोघांमध्येही असतो. सो हे सर्व इथे इंडिकेट, बॉटमची एनर्जी आपल्याला इथे इंडिकेट करत आहे. त्याचबरोबर 3 ऑफ कप्सची एनर्जी ही येथे इंडिकेट करत आहे 100% इथे थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या नात्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. अँड त्यामुळेच तुमच्या ह्या रिलेशनशिपवरती नकारात्मक एनर्जीचाही प्रभाव आपल्याला खूप जास्त दिसून येत आहे. जर ट्विन फ्लेम कनेक्शनला जर इतर लोकांना जर ह्या गोष्टी समजल्या किंवा जर तुम्ही सांगितलं असेल कुणाला किंवा तुमच्या पार्टनरनी त्याला ही गोष्ट माहिती असेल आणि त्यांनी इतर कोणाला सांगितलं असेल तर इतर लोक नक्कीच ह्या कनेक्शनवरती नकारात्मकता सेंड करत असतात. काही डेव्हिल्स जे आजूबाजूला असतात, डेव्हिल एनर्जीचे लोक, ते सुद्धा ह्या रिलेशनशिपला खूप जास्त टार्गेट करत असतात. बिकॉज हे जे रिलेशनशिप आहे ती मदर अर्थला सर्व करण्यासाठी, मदर अर्थची पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी ह्या जीवनामध्ये ते जन्म घेत असतात. जशी पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्यासाठी ह्या लोकांना ह्या पृथ्वी तलावरती पाठवलं जातं, तसंच काही डेव्हिल्सही ह्या जगामध्ये असतात जे ह्या अशा कनेक्शनला कधीही ते सपोर्ट करत नाही किंवा कधीही त्यांनी एकत्र यावं किंवा ह्यांच्यामध्ये काहीतरी चांगलं व्हावं यासाठी डेव्हिल्स कधीही त्यांना चान्स देत नाही. सो डेव्हिल एनर्जी जेव्हा जेव्हा येते आय फील सो मच बर्डन, मीन्स थोडा हेवीपणा फील होतो बोलण्यातून सुद्धा. सो डेव्हिलचं कार्ड इंडिकेट करते खूप जास्त ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे तुमच्या पार्टनरवरती मे बी असू शकतो. काही डेव्हिल अटॅक झालेला आहे, काही एनर्जी व्हॅम्पायर्स आहेत आजूबाजूला. सो एनर्जी व्हॅम्पायरवरती एक व्हिडिओ आपण उद्या किंवा परवा मी टाकते. सो एनर्जी व्हॅम्पायर्स आपली जी एनर्जी असतात ती खूप जास्त ड्रेन करतात, खूप जास्त ट्विन फ्लेम्सला अटॅक करतात, त्यांच्या हेल्थवरती, आरोग्यावरती सुद्धा परिणाम होतो. सो ट्विन फ्लेम कनेक्शन आर नॉट सो मच इझी. तर हे एक दुर्मिळ कनेक्शन आहे आणि हे तुमच्या जीवनामध्ये आहे. सो या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला घाबरायचं नाही, कारण की ट्विन फ्लेम्सला साक्षात परमेश्वर गाईड करत असतात, साक्षात शिव भगवान गाईड करत असतात, प्रोटेक्ट करत असतात, माता आदिशक्ती प्रोटेक्ट करत असते. सो येथे अजिबात तुम्हाला घाबरायचं नाही आहे. परंतु हे एक नॉर्मल कनेक्शन नाही आहे, रोमॅन्टिक कनेक्शन नाही आहे. सो तुम्ही त्यांना कधीही भेटू शकता, बोलू शकता किंवा नॉर्मल जसे इतर गर्लफ्रेंड वगैरे बॉयफ्रेंड तसे काही असतात तसं हे कनेक्शन बिलकुल नाही आहे. सो तुम्हीही त्या 3D मेंटॅलिटीमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. बिकॉज हे तुमच्या साठी एक डिव्हाइन कनेक्शन परमेश्वराने का दिलं आहे, कारण की ते तुम्हाला मोक्षाप्रती घेऊन जाणार आहे. तुमचं काहीतरी सोल पर्पज आहे ह्या जीवनामध्ये आणि ते करण्यासाठी तुम्हाला डिव्हाइनने इथे पाठवले आहे. तर तुम्हाला हळूहळू ह्यातून बाहेर पडावं लागेल. तसेच तुम्हाला ह्या कम्युनिकेशन नाही होत हे तसं काही नाही, बिकॉज कम्युनिकेशन झालं काय नाही झालं काय ते तुमचा आत्म्याचा हाफ सोल आहे ते तुमचे, तर ते तुम्हाला कधी विसरू शकत नाही ना तुम्ही त्यांना कधी विसरू शकता. बट ह्या ज्या अपेक्षा आहेत की भेट झाली पाहिजे, बोलणं झालं पाहिजे, इतर लोकांसारखं कम्युनिकेशन झालं पाहिजे, हे तुम्हाला सोडलं पाहिजे. बिकॉज हे ह्या 3D मेंटॅलिटीच्या गोष्टी आहे आणि ते सोडण्यासाठीच तुम्हाला हळूहळू इनर वर्क करणं गरजेचं असतं. तुमच्या अंतरात्म्यातील आवाज ऐकून तुम्हाला आत्मा जसं गाईड करतो त्याप्रमाणे चालायला लागतं. तुमच्यातील हे माइंडचे जे गेम चालू असतात त्यांना दूर करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे, गायडन्स घेणं गरजेचं आहे. तर
तुम्हालाही पर्सनल रीडिंग अथवा गायडन्स हवा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर नक्कीच हे कनेक्शन जे आहे ते फक्त 3D मेंटॅलिटीनुसार नाही चालत, त्याचे काही वेगळे नियम असतात आणि त्यानुसारच ते सुरू असतं. बट येथे असं नाही की ते बोलत नाही म्हणजे ते तुम्हाला विसरून गेले की असं काही नसतं. ते सतत तुमच्याशीच व्हायब्रेशनशीच ते कनेक्टेड असतात. बिकॉज जेव्हा तुमची भेट ह्या पृथ्वी तलावरती होते तेव्हाच तुम्ही एका एनर्जी कॉर्डने बांधले जाता आणि तो कॉर्ड तोडणं ह्या परमेश्वरालाही शक्य नसतं. सो त्यामुळे विसरणं शक्य नाही आहे. तर नक्कीच ह्या डेव्हिल एनर्जीचा प्रभाव खूप जास्त तुमच्या नात्यावरती दिसून येत आहे आणि त्यामुळेच तुमचं जो पार्टनर आहे तो तुमच्याशी बोलत नाही आहे. सो ह्या रिडिंगमधून आपल्याला एवढंच कन्क्लुजन कळतं आहे की जे कोणी आपल्या पार्टनरविषयी विचार करत आहे तर ते त्यांचा ट्विन फ्लेम कनेक्शन आहे. अँड तुमचं येथे काहीतरी थर्ड पार्टी सिच्युएशनही दिसून येत आहे. कम्युनिकेशन ब्लॉकेजेस आहेत, इगोइस्टिक आहे अँड असू शकतं भूतकाळात काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे संतापाची एनर्जी आहे. थोडं फायनान्शियल इश्यूही आहेत. तसेच दिसून येत आहे की काहीतरी बिग अथॉरिटिव्ह पोझिशन किंवा इतर काहीतरी बिझनेसच्या रिलेटेड मोठ्या कामामध्ये ती व्यक्ती गुंतलेली असण्याची शक्यता आहे. तसेच थर्ड पार्टी सिच्युएशनचीही निगेटिव्हिटी येथे दिसून येत आहे. सो नक्की स्ट्रगलिंग फेस आहे. तर हा स्ट्रगल लवकरच दूर होण्याचे चान्सेस आहेत. असू शकतं पुढील काही दिवसामध्ये मे बी 5 सॉर्ट्सची एनर्जी आहे. तर नक्कीच हे जी काही सिच्युएशन आहे तीही निघून जाईल. तुमचं बोलणं होईल, तुमचे विचार एकमेकांना समजतील अशी ही एनर्जी येथे आहे. तर जे काही शत्रू आहे, थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, कार्मिक रिलेशनशिप आहे ते तुमच्या जीवनातून दूर निघून जातील. अँड एक खूप जास्त हॅपी अँड पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह. द फुलचं कार्ड अगेन आलं आहे म्हणजेच दिसून येतं आहे डिवाईनचं खूप जास्त तुमच्यावरती लक्ष आहे आणि डिवाईन तुम्हाला ह्या सर्व जर्नीमध्ये, ह्या सर्व प्रवासामध्ये तुमचा प्रवास कंप्लीट करत आहे, पूर्ण करत आहे. जेव्हा तुम्ही सर्व इनर वर्क करणार त्यावेळेस तुम्हाला नक्की हे जाणवेल की तुम्हाला साक्षात परमात्मा भेटतो आणि तुम्ही त्यांच्याशी एकदम अलाइन होता. युनिवर्स तुम्हाला एकदम सपोर्ट करत असतं आणि तुमची ही जर्नीसुद्धा आहे तीसुद्धा पूर्ण होण्याचे खूप जास्त चान्सेस येथे दिसून येत आहे. तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो इतर लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा जे कोणी ह्या जर्नीमध्ये खूप जास्त स्टक फील करत आहे, स्ट्रगलमध्ये आहेत, खूप जास्त ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये. आपल्याला माहिती आहे हे कनेक्शनच इतकं स्ट्रॉंगली असतं की जर आपल्याला वाटत असतं सतत बोलणं व्हावं वगैरे परंतु ते होत नाही आणि त्यानंतर एका सिंक्रोनिसिटी होत असतात आणि एक अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये व्यक्ती अडकून जातो की जवळपास भ्रमित होऊन जातो की विचार खूप जास्त वाढतात आणि हे का ते नेमकं असं का होतंय, बोलणं का होत नाही, हे सारखे सारखे विचार सुरू असतात. सो हे खूप जास्त एक खरं तर त्या व्यक्तीला, जो व्यक्ती ह्या कनेक्शनमध्ये आहे त्याला खरंच खूप गरज असते आधाराची, बोलण्याची, याची, परंतु इतर लोक त्यांना समजून घेत नाही आणि एक प्रकारे त्यांना दोष दिला जातो. सो हे खूपच दुर्दैव आहे. सो ही एक खूप छान जर्नी आहे आणि या जर्नीतून तुम्ही तुमच्या परमात्म्याशी कनेक्टेड होता, युनिवर्सशी कनेक्टेड होता अँड तुमची ही मोक्षाची जर्नी आहे. सो जी कोणी ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये असतात त्यांचा दुसरा जन्म होणं अशक्य आहे. तर नक्की ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे. सो थँक्यू सो मच.